नागपुरातील अल्पवयीन मुलीच्या अपहरण, जीवे मारण्याचा प्रयत्न आणि लैंगिक छळाच्या प्रकरणात आरोपी निर्मय पाखरे प्रकृतीचं कारण देत रुग्णालयामध्ये दाखल झालाय। पोलिसांनी त्याला शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलंय। मात्र आरोपी तिथे देखील डॉक्टरांच्या उपचाराला सहकार्य करत नसल्याची माहिती मिळते आहे। आरोपी पोलिसांना सहकार्य करत नसल्याचं समोर आलंय। आरोपीला अटक होऊन 2 दिवस उलटलेले आहेत, तरी तो आपल्या मोबाईलचं पासवर्ड पोलिसांना द्यायला तयार नसल्याची माहिती हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मर्जापुरे यांनी दिली आहे। तर इतर आरोपींना ज्या सुविधा मिळतात त्याच सुविधा आरोपीला देत असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। दरम्यान या प्रकरणातील पीडित मुलीची प्रकृती स्थिर असून धोक्याबाहेर आहे। आरोपी मात्र काही शारीरिक तक्रारींनंतर रुग्णालयामध्ये दाखल झाल्याची माहिती मिळते। दुसऱ्या बाजूला आरोपीच्या ठाण्यातील घराची झडती घेण्यासाठी नागपूर पोलिसांचं एक पथक ठाण्याला रवाना झालंय। तर आरोपीच्या दोन्ही मोबाईलचं पासवर्ड मिळवण्यासाठी सायबर तज्ज्ञांचीही मदत घेतली जाते। सध्या सदर गुन्ह्यातील जो आरोपी आहे तो आम्हाला सहकार्य करत नाही आहे, मोबाईलचे पासवर्ड सांगत नाही आहे, व्यवस्थित कुठलीच माहिती देत नाही आहे आणि त्याच्यामुळे बऱ्याच अडचणींना आम्हाला समोर जावं लागत आहे। परंतु आम्ही सायबर एक्सपर्ट आणि फॉरेन्सिक टीम इतर सगळ्या टेक्निकल जे गोष्टी आहेत त्यांची आम्ही मदत घेत आहोत।